छत्रपती शिवाजी महाराजांनी 17व्या शतकात स्थापन केलेले मराठा साम्राज्य हे त्यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड प्रभावी आणि शक्तिशाली बनले। मात्र शिवरायांच्या निधनानंतर मराठा साम्राज्याची परिस्थिती बदलली। पेशव्यांच्या हातात सत्ता येण्याची प्रक्रिया हळूहळू घडली आणि यामागे राजकीय, सामाजिक आणि आर्थिक कारणे होती। शिवरायांचे निधन आणि राज्यातील अस्थिरता। शिवरायांच्या निधनानंतर 1680 संभाजी महाराज यांनी गादी स्वीकारली, परंतु त्यांना मुघल सम्राट औरंगजेबाशी लढा द्यावा लागला। संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज आणि नंतर ताराबाई यांनी लढाई पुढे चालू ठेवली। या काळात मुघल आक्रमणामुळे मराठा साम्राज्याची परिस्थिती अस्थिर झाली। 1761 ताराबाईचा मृत्यू झाला। ताराबाईंच्या मृत्यूनंतर जवळपासचा थोडा प्रदेश, इंदापूरची देशमुखी एवढाच अधिकार छत्रपतींना राहिला होता। त्याआधीच मराठ्यांच्या सत्तेचे केंद्र पुणे होऊन पेशवे मराठी राज्याचे सर्वेसर्वा झाले। त्यामुळे पेशव्यांनी छत्रपतीकडून राज्य काढून घेतले असे म्हणायच्या आधी त्या काळी परिस्थिती अशी निर्माण झाली याकडे लक्ष दिले पाहिजे। जर पेशव्यांनी सूत्रे हातात घेतली नसती तर त्याचवेळी मराठा साम्राज्याचे तुकडे पडले असते। सत्तेतील बदल आणि शाहू महाराजांचा उदय। औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा प्रभाव पुन्हा वाढला। शाहू महाराज, संभाजी महाराजांचे पुत्र, मुघलांच्या कैदेतून सुटून आले। त्यांनी गादीवर दावा केला, पण ताराबाई यांनीही सत्तेवर आपला हक्क सांगितला। शाहू महाराजांना समर्थकांची गरज होती आणि त्यांनी यासाठी चतुर प्रशासकांना जवळ केले। त्यामध्ये प्रामुख्याने पेशवे होते। पेशव्यांची सत्ता वाढ। शाहू महाराजांनी 1713 मध्ये बाळाजी विश्वनाथ यांना पेशवे मुख्यमंत्री पद दिले। बाळाजी विश्वनाथ यांनी मराठा साम्राज्याचा कारभार व्यवस्थित चालवून शाहू महाराजांना मजबूत आधार दिला। त्यांच्या नंतरचे पेशवे बाळाजी बाजीराव, नानासाहेब बाजीराव, बाजीराव पहिला आणि इतरांनी मराठा साम्राज्याचा विस्तार केला, परंतु हळूहळू हे करता करता सत्तेची प्रमुखता पेशव्यांकडे गेली। राजकीय संरचना आणि शाहू महाराजांचे माघार घेणे। शाहू महाराजांच्या काळात पेशव्यांना मोठा अधिकार देण्यात आला। शाहू महाराजांचा अधिक वेळ शांततेत राहण्यात गेला, ज्यामुळे पेशवे मुख्य प्रशासक बनले। शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर 1749 मराठा साम्राज्याचे नियंत्रण पूर्णपणे पेशव्यांकडे गेले। पेशव्यांकडे मराठा साम्राज्य गेल्यानंतर पेशव्यांनी केलेली चांगली कामे। पेशव्यांनी सैन्यबळ वाढवून आणि चतुराईने राज्याचा विस्तार केला। त्यांनी दक्षिण भारत, उत्तर भारत आणि बंगालपर्यंत आपला प्रभाव वाढवला। पेशव्यांचा पुण्यातील दरबार मराठा साम्राज्याचा मुख्य केंद्र बनला। पेशव्यांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या कल्पनेचा विस्तार भारतभर केला। त्यांनी मराठा साम्राज्य दक्षिणेत तंजावरपासून उत्तरेत दिल्लीपर्यंत पोहोचवले। या विस्तारामुळे मराठ्यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला। प्रशासन आणि अर्थव्यवस्था। पेशव्यांनी कर प्रणाली सुधारली आणि आर्थिक व्यवस्थापन प्रभावी केले। बाळाजी विश्वनाथ आणि नानासाहेब पेशवे यांनी महसूल संकलन व आर्थिक धोरणे मजबूत केली। स्वराज्यात स्थैर्य निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले। सैन्यबळाची वाढ। शिवाजी महाराजांच्या गुरिल्ला युद्धनीतीपेक्षा अधिक मोठ्या स्तरावर लढाया लढण्यासाठी पेशव्यांनी मोठे सैन्य उभे केले। त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने अनेक महत्त्वाचे विजय मिळवले। राजकीय डावपेच आणि मुत्सद्देगिरी। बाळाजी विश्वनाथ आणि बाजीराव पेशवे यांनी उत्तम राजकीय मुत्सद्देगिरी वापरून मुघलांशी आणि इतर राजकीय शक्तींशी यशस्वी वाटाघाटी केल्या। पेशवाईकडे खऱ्या अर्थाने सूत्रे फक्त 25 वर्ष राहिली। त्यात नानासाहेब यांनी 11 वर्ष, नंतर माधवराव यांच्याकडे 12 वर्ष, नारायणराव याकडे 1 वर्ष, रघुनाथराव यांच्याकडे 1 वर्ष राहिली। माधवराव आणि नानासाहेब यांनी कधी छत्रपती यांना डावलून निर्णय घेतल्याचे ऐकिवात नाही। दुसऱ्या बाजीरावने 19 वर्ष म्हणजे 1799 ते 1818 पर्यंत सूत्रे सांभाळली, पण त्यात इंदूरचे होळकर, ग्वाल्हेरचे शिंदे, नागपूरचे भोसले आणि बडोद्याचे गायकवाड, त्याशिवाय महाराष्ट्रात सुद्धा अनेक संस्थानिक पेशव्यांना जुमनास झाले। पेशव्यांकडून जशी चांगली कामे झाली तशा काही गोष्टींची विसंगत सुद्धा झाली। स्वराज्याच्या तत्वांपासून झालेल्या विसंगती। साताऱ्याच्या छत्रपतींचे नाममात्र स्थान। पेशव्यांनी छत्रपतींना केवळ सांकेतिक नेते बनवले आणि प्रत्यक्ष सत्ता पुण्यातील पेशवे दरबाराकडे केंद्रित झाली। यामुळे शिवरायांच्या स्वराज्यातील लोकशाही आणि छत्रपतींचे नेतृत्व कमकुवत झाले। शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याची संकल्पना हे जनतेच्या कल्याणावर आधारित होते। त्यांनी प्रशासनासाठी अशाही थेट कार्यक्षम व सक्षम मंत्रिमंडळ, अष्टप्रधान मंडळ तयार केले। यामध्ये प्रत्येक मंत्र्याला विशिष्ट जबाबदारी दिली होती। त्यांनी न्याय, महसूल, सैन्य आणि गुप्तचर विभागांना मजबूत केले। लोककल्याण, धर्मनिरपेक्षता आणि स्त्रियांचा सन्मान यावर त्यांनी भर दिला। मात्र पेशव्यांच्या कारकिर्दीत साम्राज्य विस्तारावर अधिक भर दिला गेला, तर अंतर्गत सामाजिक आणि आर्थिक विकास काही प्रमाणात दुर्लक्षित झाला। अशा छोट्या मोठ्या अनेक गोष्टी सांगता येतील। जसा शिवछत्रपतींनी कारभार सांभाळला तसा कारोबार पेशव्यांना करता आला नसला तरी शिवछत्रपतींचा स्वराज्याविषयी असलेला ध्यास त्यांनी भारताच्या कोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। हीच गोष्ट मराठ्यांसाठी अभिमानाची आहे। तर आज आपण येथेच थांबत आहोत। आपल्या काही सूचना करायच्या असतील तर आम्हाला इंस्टाग्राम वरती जाऊन फॉलो करून तिथे तुम्ही आम्हाला काही सूचना देऊ शकता। आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून आभार। जय महाराष्ट्र, जय शिवराय।